तर पुढचा रिपोर्ट आहे राजधानी दिल्लीतून। पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी उद्या दिल्लीच्या सीमेवर धडक देणार आहेत। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं जोरदार तयारी केली, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं आंदोलन मोदी सरकारचं टेन्शन वाढवणार का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पंजाब हरियाणाचे शेतकरी पुन्हा दिल्लीला हादरा देणार। शेतकऱ्यांची वाट रोखण्यासाठी पोलिसांची जोरदार तयारी। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचं टेन्शन वाढणार। पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीला घेराव घालण्याची तयारी केली। शेतकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केल्यापासून हरियाणा आणि पंजाबच्या सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली। रस्त्यांवर सिमेंटचे बॅरिकेड्स टाकण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखता येईल। तसंच उत्तर प्रदेशला लागून असलेल्या गाझीपूर सीमेवर देखील बॅरिकेड्स उभारण्यात आले। किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP साठी कायदा करणं ही शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे। याशिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा, आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ करणे, 58 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करणं, भूसंपादन कायदा 2013 याच पद्धतीने लागू करण्यात यावा। केंद्र सरकारनं भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत। काँग्रेसने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। केंद्र सरकारनं 3 काळे कृषी कायदे रद्द केले, पण संसदेत तशी अधिसूचना जारी केली नहीं, असा आरोप खरगे केलाय। उस वक्त आंदोलन को समर्थ करने के लिए उन्होंने कानून को 3 काले कानून को सस्पेंड किया, लेकिन उसका नोटिफिकेशन कहाँ है कि हमने ये रद्द कर दिया, ये 3 कानून हमने कैंसिल कर दिया, ये अभी तक बाहर नहीं आया। ये मोदी की चाल है। 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या। गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वावर पंतप्रधान मोदींनी 3 कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती। मोदींच्या घोषणेनंतर 11 डिसेंबरला शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं। आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच करणार असल्यामुळे भाजपची अडचण वाढली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।